रश्मी अग्रहार, प्रसन्न अग्रहार आणि मेघ राय. प्रेमाचा हा त्रिकोणच रश्मीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याची चर्चा सोलापुरात सुरू आहे. आतापर्यंत पत्नी रश्मीच्या हत्येमागे फक्त पती प्रसन्न अग्रहारचा हात असल्याचा संशय होता, पण रश्मीच्या मृत्यूशी मेघ रायचा थेट संबंध असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत. कोलकात्याची वाईल्ड लाईफ फोटोग्राफर मेघ राय चौधरी आणि डॉक्टर प्रसन्न यांच्यातल्या अनैतिक संबंधातूनच डॉक्टर रश्मी अग्रहारचा खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न होत चाललंय. शिवाय डॉक्टर अग्रहारच्या विरोधातले पुरावे सुद्धा सबळ होत चाललेले आहेत. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड असलेली मेघ राय मूळची कोलकात्याची आहे. जयपूरच्या फेस्टिवलमध्ये प्रसन्न आणि मेघची ओळख झाली आणि तिथेच दोघांमध्ये सूत जुळलं. प्रसन्नचं हेच अफेअर रश्मीच्या कानावर आलं होतं. त्या सोलापूरमध्ये येऊन जे चौधरी आहे त्या लेडीज इथे सोलापूरमध्ये येऊन राहिलेल्या होत्या. प्रसन्नाबरोबर ते एकत्र राहिलेल्या होत्या. फोटोग्राफीच्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या निमित्तानं त्या इकडे येत होत्या. त्या दोघांचं एकत्र वास्तव्य होतं आणि ही बाब रश्मी मयत रश्मी यांना माहीत नव्हती. ही लपवली जात होती त्यांच्यापासून. रश्मी अग्रहार हत्येप्रकरणी गंगामाई हॉस्पिटलचे प्रमुख एस प्रभाकर, भाऊसाहेब गायकवाड आणि अमित कुलकर्णी यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. पण फक्त गंगामाई हॉस्पिटलची बदनामी करण्यासाठी या हॉस्पिटलच्या डॉक्टरांना गोवण्यात आल्याची ही चर्चा शहरात सुरू आहे. या प्रकरणात आमचं असं म्हणणं होतं की डॉक्टर प्रभाकर व इतर डॉक्टरांचा ह्या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे. वास्तविक पाहता एक सहकारी ह्या नात्याने आम्ही तिथे गेलो होतो आणि ह्या प्रकरणात जो काही हे आहे हे फक्त संशयाचं चाललेलं आहे आणि यांचा काही संबंध नाही. सोलापूर पोलिसांच्या दृष्टीनं अग्रहारची अटक ही महत्त्वाची आहे. जेव्हा त्याला अटक केली जाईल तेव्हा रश्मी अग्रहारच्या खून प्रकरणातले सगळे धागेदोरे बाहेर पडतील. अयूब कागदीसोबत शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर.